नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, दिव्यांग लाभार्थी तसेच इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। जर तुम्ही या योजनांचे लाभार्थी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी लाभ घेत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एका महत्त्वाच्या प्रक्रियेबाबत अंतिम मुदत निश्चित करण्यात आलेली आहे आणि त्याकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील अनुदानावर परिणाम होऊ शकतो। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर पेन्शन योजनांच्या लाभार्थ्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे। जून महिन्याचा हप्ता कधी येणार, जुलै महिन्याचे अनुदान कधी जमा होणार, तसेच नवीन ऑनलाईन प्रणालीमुळे आणि पोर्टलमध्ये सुरू असलेल्या बदलांमुळे अनेक लाभार्थ्यांना विविध प्रश्न पडत आहेत। अनेक लाभार्थी आपल्या गावातील सीएससी सेंटर, तहसील कार्यालय किंवा समाज कल्याण विभागाकडे याबाबत चौकशी करत आहेत। काही लाभार्थी हप्ता वितरणाबाबत माहिती घेत आहेत, तर काही जण नवीन ऑनलाईन प्रक्रियेबाबत संभ्रमात आहेत। याच पार्श्वभूमीवर आता लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आली आहे। ही सूचना प्रत्येक लाभार्थ्याने लक्षपूर्वक समजून घेणे गरजेचे आहे, कारण ती थेट त्यांच्या पुढील अनुदानाशी संबंधित आहे। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची माहिती पाहूया। संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच इतर सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र म्हणजेच लाभार्थी सध्या हयात असल्याची पडताळणी करणे आवश्यक करण्यात आले आहे। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर शासनाला लाभार्थी प्रत्यक्षात जिवंत आहे आणि तोच व्यक्ती योजनेचा लाभ घेत आहे याची खात्री करून घ्यायची असते। त्यामुळे ही पडताळणी प्रक्रिया राबवली जाते। यापूर्वी अनेक लाभार्थ्यांना अशा प्रकारच्या प्रक्रियेसाठी संबंधित कार्यालयात जावे लागत होते। काही ठिकाणी अर्ज, कागदपत्रे आणि प्रत्यक्ष पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती। त्यामुळे विशेषतः वृद्ध, दिव्यांग आणि दुर्गम भागातील लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। मात्र आता ही प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे। लाभार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून हयात प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यामुळे घराजवळील सेवा केंद्र किंवा उपलब्ध ऑनलाईन सुविधेच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे। पण मित्रांनो, येथे लक्षात घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या प्रक्रियेसाठी एक निश्चित अंतिम मुदत देण्यात आली आहे। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अद्याप हयात प्रमाणपत्र सादर केलेले नाही त्यांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। यामुळे पुढील अनुदान वितरणामध्ये कोणतीही अडचण येणार नाही आणि लाभार्थ्यांची माहिती देखील अद्ययावत राहण्यास मदत होईल। मित्रांनो, आता 30 जून 2026 या तारखेबाबत स्पष्ट माहिती समजून घेऊया। अनेक लाभार्थ्यांमध्ये असा गैरसमज निर्माण होत आहे की 30 जून ही अनुदान किंवा पेन्शन जमा होण्याची तारीख आहे। मात्र तसे नाही। 30 जून 2026 ही तारीख हप्ता वितरणाची तारीख नसून हयात प्रमाणपत्र आणि आवश्यक पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली अंतिम मुदत आहे। म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी अद्याप हयात प्रमाणपत्र सादर केलेले नाही किंवा ऑनलाईन पडताळणी पूर्ण केलेली नाही त्यांनी 30 जून पूर्वी ही प्रक्रिया करणे आवश्यक आहे। विशेष म्हणजे ही सूचना सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे, मग ते संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असोत, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असोत, विधवा महिला असोत, वृद्ध नागरिक असोत किंवा दिव्यांग लाभार्थी असोत। मित्रांनो, अनेक वेळा अंतिम मुदतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पुढे विविध अडचणी निर्माण होतात। त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे। जर तुमच्या कुटुंबात किंवा परिसरात या योजनांचा लाभ घेणारे वृद्ध, विधवा किंवा दिव्यांग लाभार्थी असतील तर त्यांनाही या माहितीची कल्पना द्या, जेणेकरून कोणाच्याही आवश्यक पडताळणीची प्रक्रिया राहून जाणार नाही। त्यामुळे पुन्हा एकदा लक्षात ठेवा, 30 जून 2026 ही हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणि आवश्यक पडताळणी पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची अंतिम तारीख म्हणून सांगितली जात आहे। मित्रांनो, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक गोष्ट विशेष लक्षात ठेवणे आवश्यक आहे। लाभार्थ्यांनी आवश्यक पडताळणी आणि हयात प्रमाणपत्र वेळेत सादर करणे महत्त्वाचे मानले जात आहे, कारण लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत असणे आणि त्यांची पडताळणी पूर्ण असणे ही अनुदान वितरण प्रक्रियेतील महत्त्वाची बाब आहे। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण झालेली नाही त्यांनी शक्य तितक्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी। यामुळे पुढील काळात कोणतीही गैरसोय होण्याची शक्यता कमी होते। आता अनेक लाभार्थ्यांचा प्रश्न असतो की हयात प्रमाणपत्र नेमके कसे सादर करायचे। मित्रांनो, यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। लाभार्थी संबंधित बेनिफिशरी व्हेरिफिकेशन ॲपच्या माध्यमातून आवश्यक पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करू शकतात। या माध्यमातून लाभार्थ्यांची माहिती तपासून हयात प्रमाणपत्र सादर करता येते। परंतु सर्वांनाच मोबाईल वापरणे किंवा ऑनलाईन प्रक्रिया करणे सोपे असेलच असे नाही। विशेषतः वृद्ध नागरिक
दिव्यांग लाभार्थी किंवा ग्रामीण भागातील काही लाभार्थ्यांना तांत्रिक अडचणी येऊ शकतात. अशा परिस्थितीत काळजी करण्याचे कारण नाही. लाभार्थी आपल्या जवळच्या सीएससी सेंटरला भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. तेथील ऑपरेटर आवश्यक माहिती घेऊन पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करतात. म्हणून ज्या लाभार्थ्यांनी अद्याप हयात प्रमाणपत्र सादर केलेले नाही त्यांनी उपलब्ध ऑनलाईन सुविधा किंवा जवळच्या सीएससी सेंटरच्या मदतीने ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घ्यावी. मित्रांनो, ज्यांना मोबाईलद्वारे किंवा स्वतः ऑनलाईन प्रक्रिया करणे शक्य नाही अशा लाभार्थ्यांसाठी सीएससी सेंटरचा पर्याय उपलब्ध आहे. जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन आवश्यक माहिती आणि कागदपत्रांच्या आधारे हयात प्रमाणपत्र तसेच पडताळणी प्रक्रिया पूर्ण करता येते. अनेक लाभार्थ्यांना सुरुवातीला ही प्रक्रिया खूप कठीण किंवा गुंतागुंतीची वाटते. विशेषतः वृद्ध नागरिक आणि ग्रामीण भागातील लाभार्थ्यांच्या मनात अनेक शंका असतात. मात्र प्रत्यक्षात ही प्रक्रिया तुलनेने सोपी असून आवश्यक कागदपत्रे आणि योग्य माहिती असल्यास ती सहज पूर्ण करता येते. मित्रांनो, दुसरीकडे सध्या अनेक लाभार्थ्यांचे लक्ष जून आणि जुलै महिन्याच्या अनुदान हप्त्याकडे लागलेले आहे. हप्ता कधी जमा होणार, वितरण प्रक्रिया कधी सुरू होणार आणि पुढील अपडेट काय असणार याबाबत लाभार्थ्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर विविध ऑनलाईन प्रणाली आणि पोर्टलमध्ये काही तांत्रिक प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील अनुदान वितरणाची कार्यवाही टप्प्याटप्प्याने सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र सध्या लाभार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हप्ता कधी येणार याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःची आवश्यक पडताळणी आणि हयात प्रमाणपत्राची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली आहे का याची खात्री करून घेणे होय. मित्रांनो, सध्या अनेक लाभार्थी जून जुलैच्या हप्त्याबाबत माहिती शोधत आहेत. मात्र या सर्व गोष्टींपेक्षा एक काम अधिक महत्त्वाचे आहे आणि ते म्हणजे स्वतःची पडताळणी आणि हयात प्रमाणपत्राची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे. कारण कोणत्याही शासकीय योजनांमध्ये लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत असणे अत्यंत आवश्यक मानले जात आहे. लाभार्थी कोण आहे, त्याची माहिती योग्य आहे का, तो योजनेसाठी पात्र आहे का आणि त्याची आवश्यक पडताळणी पूर्ण झाली आहे का याची खात्री प्रशासनाकडून वेळोवेळी केली जाते. याच कारणामुळे लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि पडताळणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे गरजेचे असते. त्यामुळे संबंधित नोंदी अद्ययावत राहतात आणि पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यास मदत होते. म्हणून मित्रांनो, जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर हप्ता कधी येणार याची वाट पाहण्याबरोबरच तुमची पडताळणी आणि हयात प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण झाली आहे का याची एकदा नक्की खात्री करून घ्या. कारण वेळेत पूर्ण केलेली प्रक्रिया पुढील कामकाजासाठी महत्त्वाची ठरू शकते. मित्रांनो, जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेत असाल तर एकदा तुमची आवश्यक पडताळणी आणि हयात प्रमाणपत्राची पूर्ण प्रक्रिया झाली आहे का याची खात्री करून घ्या. विशेषतः 30 जून पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे मानले जात आहे. आता आजच्या व्हिडिओमधील सर्व महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पुन्हा एकदा समजून घेऊया. सर्वप्रथम, लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया महत्त्वाची आहे. लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी ही पडताळणी केली जात आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही सुविधा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सोयीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. तिसरा मुद्दा म्हणजे बेनिफिशरी व्हेरिफिकेशन ॲप किंवा जवळच्या सीएससी सेंटर माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करता येते. त्यामुळे मोबाईल वापरणे अवघड वाटत असेल तरी लाभार्थी सीएससी सेंटरची मदत घेऊ शकतात. चौथा मुद्दा म्हणजे 30 जून 2026 तारीख ही विशेष महत्त्वाची आहे. कारण ही तारीख आवश्यक पडताळणी आणि हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी निश्चित करण्यात आलेली अंतिम मुदत म्हणून सांगितली जात आहे. आणि शेवटचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाभार्थ्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता वेळेत पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. यामुळे पुढील प्रशासकीय प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. म्हणून मित्रांनो, ही माहिती स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. आपल्या गावातील, परिसरातील किंवा कुटुंबातील इतर लाभार्थ्यांपर्यंतही नक्की पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक लाभार्थ्याला या महत्त्वाच्या प्रक्रियेची माहिती मिळू शकेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही माहिती इतर लाभार्थ्यांपर्यंतही पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल. मित्रांनो, आम्ही दररोज सरकारी योजना, अनुदान, पेन्शन योजना, महाडीबीटी योजना, शेतकरी योजना आणि लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट्स घेऊन येत असतो. आणि जर तुम्हाला हे सर्व अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी हवे असतील तर आमच्या शेती आणि सरकारी योजना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. लिंकवर क्लिक करून लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा.
तेथे तुम्हाला दररोज सरकारी योजना, नवीन GR, अनुदान, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या अपडेट्सची माहिती सर्वात आधी मिळत राहील. पुन्हा एकदा तुमच्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेट्ससह. जय हिंद, जय महाराष्ट्र.